महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काल 12 दिवसांनी सरकार स्थापन झालं। 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी झाला। महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ ठरल्यामुळे मुख्यमंत्री पद त्याच्याकडे गेलं। विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार निवडून आले, त्यामुळे मुख्यमंत्री पद भाजपला मिळालं। देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। तशी देवेंद्र फडणवीस यांची शपथ घेण्याची तिसरी वेळ आहे। 2014 ते 2019 पहिला कार्यकाळ होता। 2019 साली फक्त 80 तास हा त्यांचा दुसरा कार्यकाळ राहिला। आता 5 डिसेंबरपासून त्यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे। त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला होता। 48 पैकी त्यांचे फक्त 17 खासदार निवडून आले होते। 6 महिन्यात विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदललं। त्यामागे एक प्रमुख कारण होतं, लाडकी बहीण योजना। महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना आणल्या, पण त्यात सर्वात प्रभावी ठरली लाडकी बहीण योजना। या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात। महायुती सरकार त्यासाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती। लाडक्या बहिणींचं यश पाहून महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यातून महिन्याला खात्यात 3000 रुपये जमा करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं। पण मग सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना सुरू राहील का, असा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला। महायुतीच्या नेत्यांनी या योजना सुरू राहतील असं वारंवार सांगितलं। महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून महिन्याला 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करण्याचे आश्वासन देखील दिलं। आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला या आश्वासनाची आठवण करून दिली। आश्वासनाची आठवण करून देत असताना ज्या आहे त्या सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? देवेंद्रजी म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहोत। नवीन वर्ष सुरू होतंय, डिसेंबर किंवा जानेवारी। डिसेंबर महिना सुरू झालाय, पण शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यात 2100 रुपये जमा करा। तर म्हणतो 3000 रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो तर दर महिना 3000 रुपये देणार होतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। म्हणजेच महायुतीने जो काही आश्वासन दिलं होतं की 1500 ऐवजी 2100 रुपये जे आहे ते खात्यात जमा करणार आहेत, तर यावरच सुप्रिया सुळे यांनी हे भाष्य केलं आहे की तुम्ही 2100 रुपये हे लवकरात लवकर द्यावे आणि आमचं म्हणणं आहे की 3000 रुपये द्यावे, कारण आम्ही आमच्या जाहीरनाम्यात तर म्हटलं होतो की आम्ही जर सरकार जर आलं तर 3000 रुपये देऊ, तर तोच निर्णय तुम्ही देखील घ्या आणि 3000 रुपये त्यांना जमा करा, असं देखील काय आहे ते सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे। पण मग आता नेमकं काय होतं हे आता बघणं खूप महत्त्वाचं आहे। यावर जे आहे ते सरकार जे आहे, महाराष्ट्र सरकार जे आहे ते काय निर्णय घेतं हे देखील आपण पाहणं आहे, कारण का आता डिसेंबरचे पहिले 8 दिवस होऊन गेले आहे, परंतु अजूनही जो आहे तो लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे। तो 2100 रुपये असेल किंवा 1500 रुपये असेल, कोणत्याही प्रकारचा हप्ता जो आहे तो अजूनही आलेला नाही आहे। तेव्हा आता पाहावं लागेल की नेमकं किती तारखेला हा जो आहे तो हप्ता येतोय, तो 1500 येतोय का 2100 येतोय। तर आता त्यासाठी आपल्याला जे आहे ते वाट पाहावी लागणार आहे। तर अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।